श्री शिवलीलामृत अध्याय 12 श्री गणेशाय नम. ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र वर्ण ब्रह्मचारी गृहस्थ वानप्रस्थ पूर्ण श्री बाल वृद्ध तरुण सर्वी शिवकीर्तन करावे शिवस्मरून नावडे अणुमात्र तो अंत्य जाहुनी अपवित्र तो लेईला वस्त्रे अलंकार प्रेत शृंगारिले तेने भक्षिले जे अन्न जैसे पशु भक्षिती यथेष्ट तृण जैसे मयुरा अंगी नयन तैसेच नेत्र तयाचे वाल्मिक कछिद्र वतृ कर्ण द्रुम शाखा वत हस्तचरण त्याची जननी व्यर्थ जाण विवुनी वांझ जाहली जो शिवभजनाविन तो जावो समुद्रात बुडून अथवा भस्म करो वडवागन का सर्प डंको तयासी तरी श्रवणी धरावी आवडी जैसी पिपिलिका गोळासी न सोडी अर्ध तुटे परी न काढी मुख तेतुनी सर्वदा की चुकला बहुत दिवस श्रुत तेवढाच पोटी प्रीतिवंत त्याची शुभवार्ता ऐकता अकस्मात धावती माता पिता जेवी अमृताहुनी वाढ गोष्टी लागती करणास गोड तैसे कथा श्रवणी ज्यांचे न पुरे कोड सर्व टाकोनी जायचे गावास गेला प्राणनाथ प्रिय पतिव्रता वाट पाहत तो पत्र आले अकस्मात धावे श्रवण करावया निर्धनासी सापडे धन की जन्मांदासी आले नयन की तृषेने जात प्राण जीवन शीतळ मिळाले निर्धनासी सापडे धन की जन्मांदासी आले नयन की तृषेने जात प्राण जीवन शीतळ मिळाले असे ऐकावया कथा पुराण धावावे सर्व काम टाकून चिंता निद्रा दूर करून श्रवणी सादर बैसावे वक्ता पंडित चातुर्य खाणी नमावा तो सद्गुरू म्हणून की हा शंकरची मानुनी धरिजे पूजनी आदर सुरभीच्या स्तनातून अवधारा सुटती जैसा सुधारस धारा तैसा वक्ता बदता शिवचरित्रा कर्णद्वारे प्राशिजे वक्ता श्रेष्ठ मानावात्यंत न पुसावे भलते पाखंड मत नसते कुतर्क घेऊन चित्त न शिणमावे सर्वता न कळे तरी पुसावे आदरे सांगेल ते श्रवण करावे सादरे उगेच छळता पामरे तरी ते पिशाच्य जन्म पावती वक्त्यासी छळता उधारा तरी दोष घडे त्या नरा पुराणिका वेगळे नमस्कारा न करावे सभेत कोणासी मध्येच टाकून कथा श्रवण उगाच गर्वे जाय उठवण तरी तो अल्पायुषी जाण संसारी आपदा बहुभोगी कुटील खळ पापी धूर्त तो मुख्य स्रोतान करावा यथार्थ दुग्ध पिता सर्वांगी पुष्ट होत परी नवज्वरिता विषवत ते तैसा श्रवणी बैसोनी कुतर्क घेऊन करी कथाखंडन त्याचे व्यर्थ गेले श्रवण नरकासी कारण पुढे केले कथेत न बोलावे इतर मन करावे एकाग्र कथेची फलश्रुती साचार तरीच पावती बैसता वस्त्रे अलंकार दक्षिणासहित वक्ता पूजावा प्रीती अत्यंत धन देता कोश बहुत भरे आपुला निर्धारे रत्ने देता बहुत नेत्र होती प्रकाशवंत अलंकारे प्रतिष्ठा अत्यंत श्रोतयांची वाढतसे यवम पूजिता षोडशोपचार तेने तुष्टमान होय उमावर जे जे पदार्थ अर्पावे साचार त्यांचे कोटी गुणे प्राप्त होती त्यासी कदा नाही दरिद्र शेवटी स्वपदाने येईल भालचंद्र कथेसी येता पाऊले टाकी निर्धार पापसंहार पदोपदी मस्तकी उष्णीष्ण घालून एकती तरी जन्मांतरी बाळ पक्षी होती म्हणाल उष्णीष्ण काढितान्न ए सभे प्रती तरी मुख्य पल्लव सोडावा जे विडा घेऊन ऐकती तरी यमकिंकर त्यास जाचिती नाना यातना भोगविती मूळ व्यास वचन प्रमाण हे एक बेसिती उगेच श्रवणी निद्रा मोडावी बहुत प्रकारे करुणी अंतर सदद नेत्री यावे पाणी मग निद्रा कैची स्पर्शेल वरी जीवन काय व्यर्थ लावून जैसे एकांती द्रव्य आपुले पूर्ण तेथे घडता जागरण निद्रा नये प्राणिया निद्रा लागली दारुण तरी उभे ठाकावे कर जोडून निद्रा नये तो उपाय करून मुख्य श्रवण करावे वक्त्याहुनी उंच आसन तत्वता तेथे न बैसावे धरुणी अहंता हे न मानिती ते काग तत्वता जगपुरुष बक्षिती जे बैसती वीरासन घालून
ते होती वृक्षार्जुन पाय पसरेती, त्यास सूर्यनंदन शुक्ल काष्टे झोडी बळे, जे सांगताही न ऐकती, बळेच जेठा घालून बैसती, त्यासी यमदूत बांधून नेती, नेऊन टाकती नरककुंडी, जो श्रवणी निजे दाटून, तो उपजे अजगर होऊन, बैसे नमस्कार केलिया वाचून, वंशवृक्ष होय तो कथेत बोले भलत्या गोष्टी, तो मंडूक होय सदा वटवटी, हर्षे टाळ्या न वाजवी हट्टी, तो हो कष्टी संसारी, जेव शिव कीर्तन हेळसिती, ते शतजन्मी सारमेय होती, दुरुत्तरे बोलती निश्चिती, जन्मा येती सरड्याच्या, जे श्रवणी न होती सादर, ते अन्यजन्मी होती सुकर, जे उच्छेदिती शिवचरित्र, ते वृक योनी पावती, वक्त्यासी देता आसन, शिवसनिध बैसे जाओने, वस्त्रे देता अन्न प्राप्त होय तया, ते करिता कथा पुराण श्रवण, भक्ती वैराग्य ये अंगी पूर्ण, यदर्थी कथा सुगम जाण, जेणे अनुताप उपजे मनी, दक्षिणेकडे ग्राम एका मंगळ, त्याचे नाव मुळीच बाष्कळ, सर्व धर्म विवर्जित केवळ, स्त्री पुरुष जारकर्मी धर्म नाहीच अणुमात्र, अनाचारी परम अपवित्र, जप तप विवर्जित अग्निहोत्र, वेदशास्त्र कैचे ते वेद आणि शास्त्र, हे विप्राचे उभय नेत्र, एक नाही तरी साचार एकाक्षतयासी, बोली जे वेदशास्त्र उभयहीन, तो केवळ अंधची जाण, असो त्या नगरीचे लोक संपूर्ण, सर्व लक्षणी अपवित्र, तस्कर चहाड आणि जार, मद्यपी मार्गघ्न दुराचार, माता पिते यांचा द्रोह करणार, एवं सर्व दोषयुक्त, जे त्या ग्रामीचा एक विप्र, नामतयाचे विदुर, वेश्ये सिरत अहोरात्र, कामकधर्मी लोळत, त्याची स्त्री बहुला नाम, तीही जारिणी अपवित्र परम, एके जरासी असता अस काम, भ्रतारे जपोन धरियेली, जार पळाला सत्वर, 30 भ्रतारे दिदला मार, यथेष्ट लथा मुष्टी प्रहार, देता बोले काय ते म्हणे, तू झालासी जार, मीही तेची करीते निरंतर, मग बोले विप्र विदुर, तुवा द्रव्य अपार मिळवले, ते द्रव्य दे मज लागून, मी देईन वारांगणेस नेऊन, ती म्हणे मी देऊ कुठून, एकता मारे पुरती तो, मग तिचे अलंकार हिरोनी घेत, घरची सर्व संपत्ती नेत, ते वारांगणेसी देत, तेही समर्पी जाराते, ऐसे दोघेही पाप्याचरत, तो विदुर विप्र पावला मृत्यू, यमदूती नेला मारित, बहुत अजाचिती तया, ते कुंभी पाकादी परम दुःख, भोगून या तो शतमूर्ख, मग विंध्याधराचळाच्या दरीत, देख भयानक पिशाच झाला, आळे पिळे अंगासी देत, हिंडे क्षुधा तृषा पीडित, रक्तवर्ण अंग त्याचे समस्त, जेवी शेंदूर चर्चिला, वृक्षासी घेत टांगून, सवेची हाक देत फिरे वन, रक्तपिती भरून सर्वांग त्याचे नासले, कंटक वन परम दुर्धर, न मिळे कदा फलामूल आहार, आपुल्या पापाचे भाग समग्र, भोगी विदुर विप्र, तो इकडे बहुला धव रहित, एक होता तीची सुत, तो कोणापासून झाला त्वरित, ते स्मरण नाही तेसे, तव झाले शिवरात्री पर्व, गोकर्ण यात्रेस चाललेले सर्व, नाना वाद्ये वाजती अभिनव, ध्वजा पताका मिरविती, शिवनामे गर्जती दास, वारंवार करती घोष, कैच्या उरेल पापलेश, सर्वदा निर्दोष सर्वजन, त्यांच्या संगती बहुला नितत, सवे घेऊन धाकटा सुत, गोकर्ण क्षेत्र देखिले पुण्यवंत झाले पुनीत, सर्वजन बहुलेने स्नान करून घेतले महाबळेश्वराचे दर्शन, पुराण श्रवणी बैसली येऊन, तो निरूपण निघाले जीवनिता जारेन, 30 यमदूत नेती धरून, लोह परीग तप्त करून, स्मर गृहा माझी घालिती, ऐसे बहुला एकोण भयभीत झाली, तेच शनी अनुतपा अंगी भरोनी, रडो लागली अट्टहासे, मग पुराणिकासी समस्त आपुला सांगे वृत्तांत, झाले जे जे पापाचे पर्वत, ते निजमुखे उच्चारी, अंत काळी यमकिंकर ताडन करतील मजा पार, ते वेळी मज कोण सोडवणार, दुःखा पार सोसू किती, स्वामी माझे कापते शरीर, काय सांगा विचार, गळा पाश घालून यमकिंकर करती मार, तप्त शस्त्रे नाना परी विटंबविती, असी पत्र वनी हिंडविती, उपराटे बांधून टांगिती, नरककुंडी अधोमुख ताम्रभूमी तापवून, त्यावरी लोळविती, नेऊन तीक्ष्ण शस्त्रे आणून पोटा माझी खोविती, तीक्ष्ण धूम्र
करून वरी टांगिती नेऊन भूमीत मजरोवून तप्तशरे मार करीते तप्तशूळावरी घालिती पायी चंडशिळा बांधिती महानरकी बुडविती सोडवी कोण तेथून बहुलेसी गोड न लागे अन्न दुःख रडे आत्रंदीन म्हणेवी कोणास जाऊ शरण आश्रय धरू कोणाचा कोण्या नरकी पडेन जाऊन मग त्या ब्राह्मणाचे धरीचरण सद्गुरु मज तारी येथून आले शरण अनन्यमी मग गुरु पंचाक्षर मंत्र सांगे बहुले प्रतिसत्वर शिवलीलामृत सुरसफार श्रवण करवी शिवद्वारी मग तिने सर्व ग्रंथ गुरुमुखी ऐकिले प्रेमयुक्त श्रवण भक्ती अवघ्यात श्रेष्ठ ऐसे जाणे जी तत्संगे होय निसंग निसंगे निर्मोह सहज मन निर्मोहत्वे निश्चित उद्वेग कैचा मग तयासी बहुला झाली परमपवित्र शिवनाम जपे अहोरात्र दोषण उरे तिळमात्र शुचिरभूत सर्वदा तव्याचा जाय बुरसा मग तो सहजची होय आरसा की लोह लागता परिसा चामी कर सहजची की अग्नीत काष्ट पडले मग ते सहजची अग्निमय झाले गंगेसी ओहळ मिळाले गंगाजळ सहजची जप करिता पाप ना जाय निशेष ज्ञानाहुनी ध्यान विशेष श्रवणाहुनी मननास सत्तेजता सहजची मननाहुनी निजध्यास त्याहुनी साक्षात्कार समरस मग तो शिवरूप निर्दोष संशय नाही सर्वता बहुला निर्दोष होऊन स्रगवणे झाली पर्व पावन जिव्हेने करू लागली शिवकीर्तन मग कैसे बंधन तियेसी श्रवणे थोर थोर पावन होत श्रवणे याच जन्मीची मुक्त न लगे तीर्थाटन श्रम बहुत श्रवणे सार्थक सर्वही ज्यासी न मिळे सत्समागम श्रवण त्याने करू जावे तीर्थाटन न लगे अष्टांग योग साधन करावे श्रवण अत्यादरी योग याग व्रत साधन न लगे काहीच करावे जाण नवविधा भक्तिपूर्ण श्रवणेची हाता येतसे चारी वर्ण चारी आश्रम श्रवणेची परम पावन परम असो बहुलेगी संत समागम सर्वाहुनी थोर वाटे गुरुची सेवा खंड करी त्यावरी राहिली गोकर्ण क्षेत्री जटावल्कल अजिन धारी तीर्थाकरी नित्य सान सर्वांगी भस्मलेपन करी पुण्य रुद्राक्ष धारण सर्वाप्त सोडून या जाण गुरुसेवा केली तिने नित्य गोकर्ण लिंगाचे दर्शन गोकर्ण क्षेत्र पुण्य पावन तेथीचा महिमा विशेष पूर्ण तृतीयाध्यायी वर्णिला स्वयं तिकी कीर्ती पुष्टी वर्धन बहुलेने तिनी देह जाळून तेची भस्मांगी चर्चून झाली पावन शिवरूपी शंकरे विमान धाडिले ते काळी बहुला शिवपदा प्रती गेली एवढी पापीन उद्धरली चतुर्दश लोक नवल करती सदाशिवापुढे जाऊन बहुलेने केले बहुत श्रवण स्तवन मग आंबेची स्तुती करिता पावन झाली प्रसन्न हिमनग कन्या म्हणे इच्छित वर माग त्वरित तेरी म्हणे पती पडला अधोगतीत कोठे काहे नकळे निश्चित पावन करोनी आणि इथे मग ते त्रिजगती अंतरी पाहे विचारून तो विंध्याचळी पिशाच होऊन रडत हिंडे पापिष्ट मग बहुलेसी म्हणे भवानी जाई सवे तुंबन घेऊनी पतिसा आणि विंध्याद्रीहून श्रवण करवी शिवकथा मग केली विंध्याचळा तव पिशाच नग्न देखिला धरोनी वृक्षासी बांधिला तुंबरे बळे करोनिया मग वाल्मिका काढून सप्तस्वर मिळवून आरंभिले शिवकीर्तन एकता पशुपक्षी उद्धरती शिवकीर्तन रसगराज तुंबरे माता देता सतेज सावध झाला विदुर द्विज म्हणे मज सोडा आता मग सोडताची धावोनी धरले तुंबराचे चरण म्हणे स्वामी धन्य धन्य केले पावन पापिया ते स्त्रियेसी म्हणे धन्य तू समाचार केला माझा आणि उद्धार मग तुंबरे शिव पंचाक्षर त्यासी मंत्र उपदेशिला त्याचा करिता जप तव विमान आले सतेज रूप विदुर झाला दिव्य रूप स्त्री सहित विमाने बैसला आणि शिवापाशी मिरवित दोघेही शिवचरणी लागत लवण जळी विरत तैसी मिळत शिवरूपी जळी विराळी जळगार नभी नाभ विरे सत्वर तैसी बहुला आणि विदुर शिव स्वरूप जाहली ज्योती मिळाली कर्पुरी गंगा सामावली सागरी ब्राह्मण स्वरूपी निर्धारी विराळी ऐके होऊन या शिवमंत्र शिवकथा श्रवण शिवदीक्षा रुद्राक्ष धारण भस्मलेपन उद्धरून गेली
किती संख्या नाही. भस्माहुनी निघाला भस्मासुर शिदुग्र गोही परमपावर, त्याचा कैसा केला उद्धार ते चरित्र सांग कैसे. हे शिवपुराणी कथा सुरस श्रुती ऐकावी सावकाश. कैलासी असता महेश प्रदोष काळी एकदा भस्म स्वकरी घेऊन अंगी चरची उमारवण. तव एक खड्डा लागला तो शिवी जाण भूमीवरी ठेविला. नवल शिवाचे चरित्र तेथेच उत्पन्न झाला. असुर नाम ठेवले भस्मासुर. उभा सदा कर जोडून म्हणे वृषभध्वजा सदाशिवा मज काही सांगी जे सेवा शुभ म्हणू म्हणजे म्हणे नित्य वेधवा उत्तम ऐसी आज्ञा होता पाय. भस्मासुर संतोषला कर्मभूमीस नित्य येऊनी वसुंधरा शोधी संपूर्ण जो शिवभक्त परायण लिंगावर धाडले. लिंगार्चन घडले जासी शिवरात्री सोमवार प्रदोष सदा ऐके शिवकीर्तन सुरस त्याचेच भस्म भवानीश अंगीकारी आदरे. जे का भक्त अभेद प्रेमळ त्यांच्या मुंडांची करी माळ. स्मशानी वैराग्य वाढे प्रबळ म्हणून दयाळ राहे तेथे. लोक स्मशानाहुनी घरी घरा येती वैराग्य जाय विषयी जडे प्रीती. म्हणून उमावल्लभे वस्ती केली महास्मशानी. पंचभूते तत्वांसहित पिंड ब्रह्मांड जाळवणे समस्त सर्व निरसोनी जे उरत स्वात्म सुख भस्म तेची ब्रह्मानंद सुख सोज्वळ. ते भस्म चर्ची दयाळ ते अमूर्त मूर्त कृपाळ. षड्विकार रहित जो अस्ति जायते वर्धते विपरीण मते अपक्षीयते निधन. षड्विकार समस्त शिव परब्रह्म शाश्वत विकार रहित निर्विकार जो षड्गुणे शौर्य संपन्न यशस्वी कीर्ती विज्ञान औदार्य वैराग्य संपूर्ण ऐसे कोठे असेना. आणि षडचिन्ही मंडित ती ऐका सर्वज्ञ पंडित कर्तृत्व नियंतृत्व भुक्तृत्व विभुक्त साक्षित्व सर्व तज्ञ पै. या तिन्ही पंडित या चिन्ही मंडित शुद्ध शंकर परिपूर्ण ब्रह्मानंद माया चक्र चाळक शुद्ध विविध भेद रहित जो भक्त रक्षणार्थ सगुण शंभू झाला वैराग चैतन्य घन. तेने भस्मासुर निर्मून धाडीला भस्म आणावया ऐसे नित्य आणिता चिता भस्म तू असुर मातला मध्ये परम गो ब्राह्मण देखे मनुष्य उत्तम म्हणे संहारुनिया टाकू हे संहारुनिया सकळ असुर राज्य करावे सबळ. जाऊन या निर्जर मंडळ शक्र कमलोद्धव जिंकावे विष्णू आणि धुर्जटी हेही संवारावे शेवटी. त्रिभुवन जिंकल्या पाठी मीच इंद्र होईन ऐसे म्हणी बांधून गाठी. कैलासा गेला तो कपटी म्हणे एक तोसी धुर्जटी. भस्मसृष्टी न मिळे कोठे 4 लक्ष मनुष्य योनी पाहे. नित्य 1.25 लक्ष घडामोड होये शोधिली सर्वामनी हे परिभस्म शुद्ध न मिळेची ऐसी कपट भक्ती दावी परम म्हणे माझा टळतो नित्य नेम तुझ अर्पावे चिता भस्म तरी एक वर्म सुगम असे म्हणे. हरा पंचवदना विरूपाक्षा त्रिपुर छेदना उमावल्लभा नागभूषणा वर प्रदान दे माते मज देई एक वर. ज्याच्या माता ठेवी करतो भस्म व्हावा निर्धार कार्य फार साधे येणे. म्हणून लोटांगण घाली ती इतके माझे चालवी व्रत निष्कपट शिव भोळानाथ वर द्यावया सिद्ध झाला. मग बोले हिमनगज राजकुमारी हा नष्ट परम दुराचारी. यासी वर देता धरित्री भस्म करील निर्धारे. महाशब्द करावयाची औस तो पातला फाल्गुन मास आधीच वाट पाड्या चोरास निरोप दिदला भूभुजे. आधीच जर कर्मीरत त्याची प्रभुत्व दिधले स्त्री राज्यात की मद्यपियासी दावीत सिंधी वन साक्षेपे मर्कटासी मद्यपान त्यास झाले रुचिक दर्शन त्याहीवरी भूत संचरले दारुण. मग अन्योत्र वर्ते जेवी या लागी ना तामसी सत्व असुर यास न द्यावा कदापि वर. षडास्य गजास्य वीरभद्र नंदिकेश्वर हेची सांगे परम भोळा शंकर म्हणे आमुचे लेकरू भस्मासुर यास द्यावा अगत्यवर तो अन्यत्र रहाटी न करीच. म्हणे बाळका तुझ दिदलावर ऐसे एकताची असुर उडे नाचे आनंद थोर त्रिभुवना माझी न समाये. मृत्यू लोकासी आला सत्वर मग करीत चालला संहार संत भक्त गो विप्र शोधुनी भस्म करीतसे. मस्तकी हस्त ठेविता तत्काळ भस्म होय न लगे वेळ
कृषीचक्र शोधुनी सकळ भस्म करी एकदाची 56 देश शोधित चमूसहित भूभुज समस्त भस्म करी क्षणात थोर अनर्थ ओढवला कुटुंबासहित ब्राह्मण गिरी विवरी बसती लपोन पृथ्वी उदास पूर्ण संपूर्ण बाहेर कोणी न फिरेची जैसा श्वेन पक्षी अकस्मात पक्षी धोरोनी संहारित तैसा अंतरिक्ष येवोनी त्वरित मस्तकी हस्त स्पर्श करी महायोद्धा रणपंडित समरी जिंके वृत्तांत कपरी भस्मासुरा पुढे हबलहत काहीच न चले युक्ती त्या जैसा पाखंडी खेळ तत्वता तो नावरे बहुता पंडिता तैसी त्या असुरा पुढे पाहता न चले युक्ती कोणाच्याही असुर करीतो नित्य संहारा शिवासीन कळे समाचार भस्म नेऊन दे सत्वर महानम्र होय तेथे सवेची ये मृत्यूलोका मनी धरिला एका वाका त्रिदंशांसहित शाची वाचका भस्म करावे यावरी मग कमलोद्धव कमलाकार कमलावर मग कमलोद्धव कमलावर शेवटी भस्म करावा गंगाधर उमा त्रिभुवनात सुंदर हिरोणी घ्यावी वृद्धाची पृथ्वी पडली उद्ध्वस मिळाल्या प्रजा ऋषी आसमास सर्वांचे भले पावले मानस पुरुहुतासी शरण आले मगवा सकळांसहित पडद्याप्रती घराणे सांगत तो म्हणे शिवाब्धी जामात त्यास सांगू चला आता अश्वज नाम इंद्रिय ज्ञान जे ज्याने केले आली दमन म्हणून अधोक्षज नाम त्याजला गुण अतिंद्रिया तो ऐसा तो जो अधोक्षज जवळी केला वैकुंठ राज घराणे सांगावी पूजा द्विज भस्मासुराचे समस्त मग समस्तासहित नारायण शिवाजवळी सांगे वर्तमान भस्मासुरे जाळून भस्म केले सर्व ही उरलो आम्ही समस्त इतक्यांचा हे करीला अंत सदाशिव तुझाही प्रांत बरा न दिसे आम्हा ते हेमवती करी जतन एकोणी हासला भाल रोचन म्हणे भस्मासुरात आले जवळी यावरी तुम्ही जावे स्वस्थाना सत्वर ऐसे बोले कर्पूर गोर तो अकस्मात आला सुर भस्म घेऊन ते दवा आपले घराणे आणले ते तर मिळाले जे देखील समस्त असुर मान तुकवित सरड्या ऐसी तयावरी म्हणे जे जे झाले समस्त असुर मान तुकवित सरड्याऐवजी तयावरी म्हणे जे जे झाले तर उद्या भस्म करीन असमस्त मग क्रोधे बोले उमानात भस्म सुपारी ते दवारे तू अधम दूर केला पृथ्वीचा संसार तुझा मी दिदला वर परिणाम त्याचा बरा केला असुर क्रोधे बोले ते समयी तुझी सुंदर दाया मज देई ना तरी तव मस्तकी लवलाही हस्त आता ठेवितो भवानी उठून गेली सदनात असुरग्रीवा तुकवित शिवाच्या माथा ठेवून हस्त तुझ नेईन क्षणार्थे शिवमस्तकी ठेवावया खर वेगे धाविनला भस्मासुर प्रजा आणि कृषीश्वर पळू लागले दश दिशा जो भक्त भंग माया लागवी उमारंग पळता झाला सवेग घोरांदर वन घेतले पाठी लागला भस्मासुर म्हणे ओरड्या उभा नाही धीर आजी तुझा करीन संहार रक्षा लावीन अंगासी वेद शस्त्रांना कळे पार माया चक्र चाळका गोचर त्यास पामर भस्मासुर धरीन म्हणे निजबळे तो जो ब्रह्मादिक देवांचे ध्यान सनकादिकांचे देवता चरण त्यासी भस्मासुर आपण धरीन म्हणे पुरुषार्थे त्यास वाटे धरीन मी आता जिसे जवळी परी नाटोपे सर्वथा 6 कोटी वर्षे धावता न लगे हाता सर्वेक्षर उणे पुरे शब्द बोलत शब्दा नातुडे गिरिजाकांत तुर्क कतुर्क करिता बहुत हाक फोडिता नातुडे वेदशस्त्रांचा तर्क चाचरे पोकिता शस्त्रात झाले भतरे सकळ विद्या घेता एकसरे मदनांतक नाटोपे जे प्रेमळ शुद्ध भाविक त्यांचा विकला कैलास नायक उमे सहित त्यांचे घरी देख वास करी सर्वदा तप बळ विद्या धन या बळे धुरू लागली ते मूर्खपण
कल्पकोटी जन्म मरण फिरता गणित न होय असो अहंकारे भस्मासुर धावता नाटोपे शंकर इकडे भवानी इंदिरावर बंधू आपुलास्तवी जेव्हा म्हणे कमलोद्भव जनका कमलनना कमलनाभा मूरमर्दना कल्प कमलधारका कमल शयना कमलाभरणा कमला प्रिया जगदंद्या जगद्व्यापका जग जरा जन्मलोचका जनार्दना जगरक्षका जगदूतवारा जलाब्धी शयना ऐसे भावते ऐसे एकता माधव मोहिनी रूप धरून अभिनव शिव मन रंजन केशव आडवा आला असुरा ते शिवन्य क्रोध होऊनी देख दुरून पाहता झाला कौतुक मोहिनी देखता असुर निशंक भुलोनी गेले ते धवा विमानी पाहती समस्त देव यावरीही त्यांचे गेधला ते धव अष्टनायिकांचे वैभव चरणांगुष्टीन मुळेची नृत्य करोनी मोहिनी असुर तन्मय झाला देखोनी म्हणे ललने तुझ वरोनी कमला अपर्णा वाळजे तुझे देखता वदन वाटे वाळूनी सांडावा प्रांत तुवा नयन कटाक्ष बाणे करून मृग माझा वंदिला तुझे पद कमळ जेथे उमटले तेथे तू श्वास घ्यावया वंसतन भोळे तैतवम पसरोनी शृंगार चाळे आकळिले चिन्मीना मज माळ घाली तत्वता तुझे दाम्पत्य निर्त्वरित पैल दो घ्रोध तरु दिसत माझे त्यात आहे आयुष्यांच्या माझे त्यात आहे आराध्य देवत नवस जेथे ठेविली हस्त तेव्हा तेथेच ठेवला मी जे दावीन हा भाव तूही तसेच दावी सर्व तेथे अनुमात्र उणे पडता देव शोभेल मग तुझवरी महाखडतर माझे दैवत सकळ ब्रह्मांड जाळील क्षणात असुरती येसी अवश्य म्हणत सांगसी तैसा वर्तेन मी ऐसा भुलवून तयासी आणिला तो वट छायेसी मग नमोनी दैवतासी आरंभी नृत्य मोहिनी मोहिनी नृत्य करीत अष्टनायिका तटस्थ पाहत किन्नर गंधर्व तेत गायन कैकता भुलले देवी सर्व षटपद घेऊन सुवासा तिच्या वेदून गुप्त रवे गुंगार व करीती वनी तरी परिते कामिनी कोण एकवे तिथे तिचे सुस्वर एका तागायन विधी कुरंग गेला भळण कुंभिणी सोडून करावया श्रवण कद्रुतनय येऊ पाहे मोहिनी येते ठेविस्तन असुरही तैसेच करीत आपुले मस्तकी ठेवित आत्मकर मोहिनी मग असुरेही आपुले शिरे हत ठेविला वसम झाला तेत सांगुनी मोहिनी रूपी त्याहुनी भगवंत चतुर्भुज जाहला वटरूपी सोडोनी देख प्रकट झाला तेथे मदनांतक चतुर्भुज जाहला वटवृक्षी वटरूप सोडोनी देख प्रकट झाला तेथे मदनांतक हरिहर भेटले एक देवदर्शती सुमन माळा मोहिनी रूप जेव्हा धरिले पाहोनी शिवाचे वीर्य द्रवले भूमीही भूमीवरी पडता अष्टभाग झाले अष्टभैरव अवतार ते असितांग ऊर चंड क्रोध उन्मत्त कपाल भीषण प्रसिद्ध अवतार ते अष्टभैरव अवतार ते असितांग रुद्रचंड क्रोध उन्मत्त कपाल भीषण प्रसिद्ध सहार भैरव आठवा सुप्रसिद्ध अंश अवतार शिवाचे भस्मासुर वदिला हे माता प्रकट तातरे लोक आनंदभरित हस्त धरोनी रमा उमानाथ येथे झाले कैलासा अंबिका तत्काळ प्रकटोनी करी हरिहरांते वंदन दोन्ही मूर्ती बैसवणी करी पूजन हेमव्रती हरिहर नारायण नागभूषण शिव सीता वल्लभ नाम सगुण पंचवदन पन्नग शयन कर्पूर गौरव कमलोद्भव पिता पिनाकपाणी पितांबरधर नीळकंठ नीरद वर्ण शरीर वृंदार कपी वृंदासन वासी मधुहर गोशाळ गोवाहन हर गोविंद चंद्रशेखर शंखचक्र धर विश्वनाथ विश्वंभर कपाल नेत्र कमनीयन गात्र लीला विचित्र दोघांची मोरहर मायावल्लभा दिव्याल भूषणा मोहहर्ता अंधकमर्दन अग बक हर असुर मर्दन दोघेही सिद्धेश्वर सिंधुजावर संसार निरहंकार नयन नगतनयावर चंद्र नंदकिशोर ईशान ईश्वरी इंदिरापती क्षीरवर्ण तनु क्षीराब्दी शयन एक ब्रह्मादी वंद एक ब्रह्मानंद पूर्ण त्या दोघांशी
पूजोन आनंदमय जगदंबा आता श्रोते सावधान पुढे सुरसकथामृताहून वीरभद्र जन्म शिव पार्वती लग्न आणि षडानन जन्म असे शिवलीलामृत ग्रंथ सिंहस्थ गौतम स्वधूर्ण भेटो येत या अध्यायी कैलास वैकुंठनाथ एके ठाई मिळाले तरी या सिंहाची भाविक जाण गंधर्व ग्रंथ गौतमी करीती स्नान अर्थजीवनी बुडे देवोनी आंघ महर्षणी निमग्न जे श्रीधर स्वामी ब्रह्मानंद सुखावला तेथेची प्रसिद्ध जेथे नाही भेदाबद्ध अक्षय अभंग सर्वदा शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड स्कंद पुराण ब्रह्मोत्तर खंड परिसोत सज्जनाखंड हई द्वादशाध्याय गोड हा श्री सांब सदा शिव परमस्तु शुभम भवतु शुभम भवतु शुभम भवतु. हर हर महादेव. आपण शिवलीलामृत अध्याय पारायण भक्तिभावाने ऐकत आहात. अशाच प्रकारचे शिवलीलामृताचे सर्व अध्याय, धार्मिक उपाय, प्रभावी तोडगे, उपासना, स्तोत्रे, मंत्र, व्रतपूजा विधी, राशी भविष्य, पंचांग, सनातन धर्माविषयी उपयुक्त माहिती नियमित मिळवण्यासाठी आत्ताच माझे यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या नातेवाईक व मित्रांपर्यंत शेअर करा. माझ्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी या व्हिडिओला कमेंटमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा. या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये तुम्हाला दररोज आजचे राशी भविष्य, दैनिक पंचांग, सण उत्सव व्रतांची माहिती, धार्मिक उपाय व तोडगे, उपासना, स्तोत्रे, मंत्र आणि आध्यात्मिक मार्गदर्शन हे संपूर्णपणे मोफत मिळेल. आपला विश्वास आणि प्रेम हेच माझे प्रेरणास्थान आहे. धन्यवाद. हर हर महादेव. ओम नमः शिवाय.